राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। शिवसेना शेतकरी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाला निवेदन दिलंय। या निवेदनात म्हटले आहे की शासनाने सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची थकीत बिले माफ करावीत, कृषी पंपासाठी दिवसा किमान 8 तास वीज द्यावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कांदा खरेदी फेडरेशनने किमान 2500 रुपये भाव द्यावा, शेतमालाला हमी भाव द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या। निवेदनात म्हटले आहे की सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्च वाढत असतानाही बाजारात योग्य दर मिळत नाही। त्यामुळे शासनाने कांदा खरेदी फेडरेशन मार्फत प्रति क्विंटल 2500 रुपये दराने खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच शेतमालाला हमी भाव व योग्य बाजारभाव मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। शासनाने या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नगर मनमाड रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र काशीनाथ लांडे, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष युवासेना राहुरी सचिन करपे, सुनील आढाव, सुनील इंगळे, अनिकेत कुलकर्णी, अमित पर्वत, शिवराज कडू, किशोर वराळे, सुधाकर कराळे, जालिंदर मुसमाडे, आनंद वने, अनिल मोरे, निलेश आढाव, नितीन झुगे, सचिन म्हसे, किशोर गाढे, प्रवीण हरिचंद्रे, सचिन पवार, सचिन पवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र परदेशी, राहुरी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।